नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या वर्तकनगर परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वर्तकनगर येथे कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर घरांवरती आणि गाळ्यांवरती तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। स्थानिक जे आहेत इकडचे एकवटलेले आहेत। नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत येथील स्थानिक आहेत अमित मोरे। सर, काय सांगाल एकंदरीत काय सध्याची परिस्थिती आहे? महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे। जेसीबी असेल या ठिकाणी तोडक कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे। काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? स्थानिक जमलेले आहेत बघा, हे सगळ्या गोष्टी आहेत। हा सगळा 2019चा हा ट्रिपल-पीचा प्रोजेक्ट आहे, तेव्हा ठराव झालेला तो 2019ला झालेला। त्याच्यानंतर 2024 नंतर सगळ्या लोकांना नोटीस वगैरे फक्त यायला लागल्या, सगळ्या रहिवाशांना आणि गायधारकांना, आणि डायरेक्ट खाली करायच्या नोटीस आल्या। आमचं फक्त एवढं म्हणणं होतं की जे काय प्रकल्प असेल त्याला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, पण ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या सविस्तर माहिती द्या की हे पुनर्वसन कसं होणार। तुम्ही आता बघितलं आजूबाजूला म्हाडाचं रिडेव्हलपमेंट चालू आहे। 10-10 वर्ष 15-15 वर्ष लोकांना घरं भेटली नाहीत। ती भीती सगळ्या लोकांच्या मनात आहे। तर त्या भीतीच्या पोटी सगळे लोक भीतीच्या परिस्थितीत असल्यामुळे आम्ही फक्त टीएमसीला आणि ते बिल्डरांना सांगणं असं होतं आमचं की आम्हाला जे काय गोष्टी तुम्ही द्याल ते कागदपत्रावरती द्या, त्याची रजिस्टर अग्रीमेंट करा आणि रितसर आमच्याशी म्हणजे बोलतात ना की ट्रान्सपरन्सी ठेवून हा सगळा विषय करा। पण झालं तसं नाही। फक्त कायमस्वरूपी सगळ्यांना नोटीस सारख्या देण्यात आल्या आणि नोटीस दिल्यानंतर आम्ही ह्यांना आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली। आयुक्त साहेबांची भेट घेताना गायकवाड साहेब तिकडे होते आणि इतर अधिकारी होते। तर आयुक्त साहेबांनी त्यांना असे आदेश दिले की ह्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत ते आम्हाला एक पत्रात द्या आणि टीएमसी काय त्यांना देते हे एका पत्रात द्या आणि त्याच्यात आपल्याला काय वाढवता येईल, काय कमी करता येईल, कसं करता येईल हे सगळं आपण चर्चा करू। गरज पडली तर महासभेत तो विषय घेता येईल म्हणून, आणि असं आश्वासन देऊन आम्ही तिथून निघालो आणि आम्ही हे पत्र दिलं त्यांना। आता हे पत्र दिले 23/4/2026 मध्ये। आता हे दिल्यानंतर आजपर्यंत आम्ही त्यांच्या मिटिंगची किंवा त्यांची वेळ घेऊन वाट बघतोय। आता ते 2 दिवसात भेटतील पण आम्हाला, पण त्याच्यात मध्ये आता ही कारवाई सुरू झाली। डायरेक्ट जेसीपी आणि सगळं घेऊन आले आणि डायरेक्ट तोडा सुरू झाले। एक भीती आणि एक दबाव तयार केला जातो लोकांवरती। आता 4 गाडी दुसरे तोडाले असतील तर ते आणणार आणि सगळं हे गोष्टी करून भीतीचा वातावरण आहे। आता सगळेजण इथे तुम्ही बघा कोण लांब लांब राहतात ते सगळेजण पटकन इथे निघून आले। तर लोकांची नोकरी आहे, व्यवसाय आहे इकडे त्यांचा, तर या सगळ्या गोष्टी सगळं आता लाईट बीट त्यांनी घालून टाकल्या। तर ह्या सगळा जो दबावाचा प्रकार आहे हा न करता कुठेतरी लोकांशी बसून त्यांच्याशी चर्चा करून, जर अधिकाऱ्यांनी हे शेवटी हा प्रकल्प ट्रिपल-पी जी योजना आहे ही लोकांसाठी आहे आणि आता जे अधिकारी आले, चव्हाण साहेब आलेत, गायकवाड साहेब आलेत, यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना बोललो तुम्ही लेखी आम्हाला दाखवा की काय आदेश आलेत, काय कारवाई करायला सांगितलं। तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा आदेश नाही, त्यांच्याकडे लेखी काहीच नाहीये। ते म्हणतात की हो आम्हाला तोंडी दिलं आणि आम्ही तोंडी कारवाई करणार। आता ह्या अशा पद्धतीने तोंडी कारवाई आजपर्यंत आयुक्तांनी तोंडी सांगितलं आम्हाला। म्हणजे कुठल्या प्रकारची ऑर्डर देखील या ठिकाणी कार्ड ऑर्डर नाहीच आहे त्यांच्याकडे। आता तुम्ही जरी विचारलं तरी तुम्हाला सांगते तर तुम्ही ऑर्डर लेखी द्या म्हणून सांगतात। सध्याची काय परिस्थिती म्हणजे अधिकारी देखील आम्ही त्यांना विचारलं तुमच्याकडे लेखी ऑर्डर असेल तर आम्हाला दाखवा ना, तुम्ही कुठल्या बेसवर तोडायला आलात आहे। तर मला म्हणालेत की आयुक्तांनी मला तोंडी दिलंय। मग म्हटलं तोंडी आम्ही पण सांगतोय ना, आम्ही आयुक्तांशी भेटलोय, त्यांनी आम्हाला 3 दिवसात रिप्लाय देतो म्हणून सांगितलं, आज तक दिला नाहीये। आम्ही त्यांच्याशी बोलतोय ना, मग त्यांनी पण तुम्हाला कसं काय ऑर्डर दिली तोडायची? मग ते आम्हा जनतेची फसवणूक करताय की अधिकाऱ्यांची फसवणूक करताय? स्पष्ट सांगावं ना त्यांनी। आणि आम्ही कुठल्याही विरोध करत नाही पुनर्वसनला। फेस टू फेस यावं, क्लिअर कट आमच्याशी बोलावं, तुम्हाला एवढं देणार आणि लेखी द्यावं राईटमध्ये। जर तुम्ही आमच्याकडे रायटिंगमध्ये मागताय तर तुम्ही पण आम्हाला रायटिंगमध्ये तुमचं हे मोडायला तोडायला आलात आहेत ना ते पण दाखवा ना। तुमच्याकडे पण काहीतरी असेल ना लिहिलेलं, तर ते म्हणतात मी तोंडी सांगतो। मग म्हटलं आम्हाला पण आयुक्तांनी तोंडी सांगितलंय, मग आम्ही तुम्हाला सांगतो की ते 3 दिवसात आम्हाला देणार आहेत, मग का नाही आमच्या तोंडी ह्याला थांबवत आहेत? ही लोकशाही नाही राहिलेली आहे, ही दडपशाही चालली आहे। सगळ्या नगरसेवकांची, नेत्यांची, सगळ्यांची दडपशाही चालली आहे। आमचा विश्वासघात करून हे करतात आहे। आम्ही असं नाही म्हणत आहे पुनर्वसनला विरोध करत नाही आहोत, पण आज 2024 पासून 26 आलं, प्रत्येक वेळेला हेच सांगितलंय कधी देणार, किती देणार, कसं देणार आणि काय आहे ते समोरासमोर या। पण आमच्याकडे कुठला समोरासमोर येत नाही। आम्ही सगळ्यांकडे गेलो, नगरसेवकांकडे गेलो, आमदारांकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, पण आम्हाला काही रिप्लाय मिळत नाहीये। मग आम्ही काय समजायचं?
अमितजी, आयुक्त दालनात देखील आपण गेला होता. आयुक्तांनी नेमकं काय सांगितलं तेव्हा? आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे एक पत्र द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट तुमच्या मागण्या काय ते द्या. गायकवाड साहेबांना आदेश दिले की बाबा तुम्ही सुद्धा तुमच्या टीएमसीकडनं काय आतापर्यंत केलेलं आहे आणि काय आपण देतो त्यांना ते पण द्या. दोघांमध्ये काय कुठे कोणाला आता सगळे लोकांचे काही 400 फुटाचे गाळे आहेत, कोणाचे 500 आहेत, कोणाचे मोठे आहेत, कसं काय, तर त्यांना कसं काय नियोजन तुम्ही केलं आहे, कसं तुम्ही ठरवणार की 100 द्यायचं 150 द्यायचं. आता तुम्हाला एक अग्रीमेंट दाखवतो, यांचा कारभार बघा कसा असतो, म्हणजे विश्वास का ना आम्हाला टीएमसीच्या अधिकाऱ्यांवरती, भीती कुठल्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. ह्या अग्रीमेंट आहेत त्या अशा प्रकारे, आता ह्याच्यावर लिहिलं आहे भाडे करारनामा. आता हा भाडे करारनामा आहे का, आम्ही भाड्यावर शिफ्ट होणार आहे का, नाही, आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही इथे देणार आहात ना गाळे, त्याचा करारनामा कुठे आहे, त्याच्यावरती काही लिहिलं, त्याच्यावरती हे नाही आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये लिहिलं आहे काय ते बघा, 15,000 रुपये भाडं मिळणार, बरोबर, आणि कसं बघा ह्याच्यावरती 15,000 त्यांनी लिहिलं आहे आणि ह्या नवीन याच्यावरती जुन्या याच्यावरती त्यांनी 20,000 रुपये दिले. बरोबर. आता हा दोन वेगवेगळे भाडे करार हे लोक आता करतायत. ह्यांचा टीएमसी मध्ये ह्या प्रकल्पाचा प्लॅन पास नाही. आम्ही म्हणालो आम्हाला प्लॅन दाखवा. बघा, कायद्याने आम्हालाही अधिकार दिलेत की आपलं घर 50 वर्ष आम्हाला इकडे झाले, आज 50 वर्षानंतर जर आमच्या इकडून हटवलं जातं आणि पुनर्वसन चांगली गोष्ट आहे, पण त्याचा प्लॅन पास कुठे आहे, त्याचे काय पेपरवर्क आहेत, कुठलीच गोष्ट, म्हणजे आम्ही इथे राहतो नाही राहतो, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून राहा आणि निघा इकडून, आम्ही बघू काय करायचं ते. हा असा कारभार सुरू आहे. तर आम्ही 50 वर राहतो, आमचा अधिकार आहे, आम्हाला माहिती पाहिजे की आमच्या इथे काय गोष्टी होत आहेत, काय नाही होत, आम्हाला सगळे कागदपत्र पाहिजे. ती एवढी फक्त आमची मागणी आहे. ती जर हे लोक देऊ शकत नसतील तर हा तुम्ही कारभार बघा कुठल्या पद्धतीने ठाण्यामध्ये, संपूर्ण ठाण्यामध्ये सुरू आहे. आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल, समतानगर झालं, बाकी ठिकाणी झालं, हे BBB योजना आहेत ना, ह्या सगळ्यांमध्ये ते नावाला फक्त BBB पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, पण कुठेच त्याच्यामध्ये पब्लिकची गिनती नाही. हे सगळं स्थानिक राजकारण आणि अधिकारी हे सगळे याच्यामध्ये बॉस आहेत, तेच ठरवणार, ते सगळ्या गोष्टी होणार. बाकी लोकांना इथे कुठेही तुम्हाला विचारलं जात नाही. कोणाला रहिवाशांना विचारात घेतच नाहीये, कुठल्याच गोष्टीला रहिवाशांना विचारात घेत नाहीये. आणि म्हणून आम्ही त्यांच्या दारात पण गेलो, पण त्यांच्याकडून काहीच आम्हाला उत्तर नाही. मग आम्ही आता काय करायचं हे तुम्हीच सांगा. अमितजी, सध्याची काय मागणी असेल, कोणकोणते अधिकारी जे आहेत या तेवढं कारवाईमध्ये उपस्थित आहेत? गायकवाड साहेब आहेत, चौधरी साहेब आहेत. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही ह्या ज्या काय कारवाई करतायत, लोकांना लाईट पाणी जे काय तुम्ही कट करतायत, ह्या कुठल्या बेसवरती करतायत, तुमच्याकडे लेखी काहीच नाहीये. आणि तुम्ही डायरेक्ट एका ठिकाणी आयुक्त साहेब सांगतायत की थांबा आपण याच्यावरती मार्ग काढू, हा, आणि दुसऱ्या ठिकाणी लगेच 4 दिवसांनी अधिकाऱ्यांना तोडायला घेतात. आम्ही काय समजायचं, म्हणजे हा कुठला प्रकार सुरू आहे ठाण्यामध्ये की एका ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, कमिशनर हे सांगतात, आश्वासन देतात की थांबा आम्ही ह्या सगळ्याची चौकशी करू आणि वेळ पडली तर आपण ह्याच्यामध्ये विषय घेऊ महासभेमध्ये. पण दुसऱ्या ठिकाणी लगेच 4थ्या दिवशी 3ऱ्या दिवशी तुम्ही ही कारवाई जे करतायत आणि ते पण बिना कागदपत्राची. आज आमचा अधिकार नाहीये की आमच्याकडे अग्रीमेंट असली पाहिजे, आमच्याकडे आम्हाला खाली कधी करणार आणि आम्हाला पदेशन कधी मिळणार, या गोष्टीचं पण आम्हाला काही माहीत नाहीये. भाडे वारंवार तुम्ही बघताय की बदललं जात आहे, फंड बदलला जातो, कधी तळमधल्या देणार, कधी दुसऱ्या मध्ये देणार, कधी 4थ्या मध्ये देणार, आम्हाला काहीच माहित नाही की आम्हाला कुठे देणार. म्हणजे तोडल्यानं आज घर आहे म्हणून आम्ही आहोत, उद्या ह्या गोष्टी तोडल्या, मैदान झालं तर आम्हाला 2,000 देतील का 5,000 देतील का तेही देणार नाही, ह्याची शाश्वतीच नाही आम्हाला. लेखीच नाहीये काय. अधिकाऱ्यांना काय विचारणार आहात का तुम्ही आता? याशिवाय जो बिल्डर नमूद केला आहे तो गुन्हाहित प्रवृत्तीचा आहे आणि ब्लॅक लिस्टेड आहे, तरी त्यांना का हा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, त्यांना हा लागला आहे. जनता दरबार. सर, अधिकाऱ्यांना काय जाब विचारणार का? कारण की थोडं कारवाई तर त्यांनी केलेली आहे. बिल्डिंग देखील अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं, अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आयुक्तांनी आम्हाला तोंडी ऑर्डर दिलेली आहे, आम्ही कारवाई चालू ना, आम्ही थांबणार नाही. म्हणजे पूर्णपणे ही जी आहे ना दडपशाही आणि हे तुम्हाला बोलायचं भेटायचं आयुक्तांना भेटा जाऊ. तर ही जी काय विषय आहे, म्हणजे हा जो काय धुडकावून लावायचा जो प्रकार आहे की त्यांना माहिती आहे की सामान्य माणसाला आयुक्त काय डायरेक्ट भेटत नसतात कधी तासाभरामध्ये. आणि तर कशावर त्यामुळे आलेले असणार. हा, आणि ह्यांना आयुक्तांनी नक्की सांगितले नाही सांगितले हेही आम्हाला माहित नाही, पण हे कारवाई करून मोकळे होणार. मग कारवाई आपण कुठे चाललोय एक्झॅक्टली? आम्ही कारवाई थांबवलेली काही ठिकाणी, आणि तरीही त्यांनी काही गोष्टी जे मागे आहेत ते त्यांचे 2-2, 3-3 जेसीबी आणून त्यांची कारवाई चालू आहे. ही जी आनंद अपार्टमेंट बिल्डिंग आहे, इकडे 4-5 लोक राहत आहेत अजूनही, तर त्यांचं लाईट पाणी बंद केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा आता ते भिंत आणि सगळ्या गोष्टी तोडायला घेतल्यात. वरती तुम्ही बघू शकता की वरती अधिकारी आहेत, तोडायला गेले. नक्कीच ही कारवाई जी आहे ते वर्तक नगरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी या कारवाई दरम्यान उपस्थित आहेत. ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग या ठिकाणी दाखल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ते या ठिकाणी स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारात विश्वासात न घेता कुठली ऑर्डर नसताना देखील कारवाई जी आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. संपूर्ण येथील स्थानिक जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अधिकारी देखील या ठिकाणी
उपस्थित आहेत. कशी नेमकी कारवाई आहे ते आपण देखील पाहणार आहोत. स्थानिक नागरिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पाहिलं तर येथील गाळ्यांवरती तसेच घरांवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारची ऑर्डर जी आहे ती महानगरपालिकेकडून स्थानिकांना दाखवण्यात येत आहे. स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे काही तोंडी आदेश जे आहेत ते आयुक्तांनी दिलेले आहे. त्यानंतर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी वर्तकनगरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी आता उपस्थित राहिलेले अजून देखील काही नागरिक आहेत. सर काय सांगाल, एक कारवाई जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते? ही कारवाई नको म्हणून आम्ही जनता दरबारमध्ये पण गेलो होतो. जनता गणेश नाईकांना भेटलो होतो. तिथे आम्ही सगळे आमचे लेटर दिले आणि आम्हाला बिरारी साहेबांना भेटायला सांगितलं, पण ते अजून काही भेटलेले नाही आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही आणि उलट लगेच तोडायला आलेत. ही चुकीचं आहे, दडपशाही आहे. त्याच्यावरती आम्हाला न्याय भेटला पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. सध्याची काय मागणी असेल आपली, एक रहिवासी म्हणून आपली काय मागणी? आम्हाला पूर्णपणे अग्रीमेंट दिलं पाहिजे, पूर्णपणे जागा कुठे काय आणि हाय त्याच जागेवर आम्हाला आमची दुकानं भेटली पाहिजे आणि खालीच पहिला माळा दुसरा माळा कुठेही नाही. आणि शिंदे साहेबांकडे आम्हाला जायचंय, त्यासाठी आम्ही तिथे पण लेटर दिले, पण अजून आमची अपॉइंटमेंट झालेली नाही. तर आम्हाला त्यांच्याकडे जाण्याची अपेक्षा आहे. शिंदे साहेबांकडे गेलं तर आम्हाला न्याय मिळेल एवढं नक्की, म्हणून आम्हाला त्यांना भेटायचं कोणत्या परिस्थितीत. नक्कीच स्थानिक नागरिक आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं भेटण्याची देखील मागणी केलेली आहे. एक तोडक कारवाई जी आहे ते या वर्तकनगरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कारवाई देखील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कशी कारवाई जी आहे ती या वर्तकनगरमध्ये अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. समोर देखील आपण पाहिलं तर या बिल्डिंगवरती देखील एक तोडक कारवाई जी आहे ती होणार आहे. अतिक्रमण विभाग या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या वर्तकनगर परिसरामध्ये या घरांवरती तसेच गाळ्यांवरती कारवाई जी आहे ते करत आहे. स्थानिक नागरिकांचा एक आरोप जो आहे तो कुठल्याही प्रकारचा आदेश जो आहे तो महानगरपालिकेने तेथील नागरिकांना जो आहे तो दिला नव्हता. तरी देखील कुठली ऑर्डर नसताना देखील ह्या कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे. कुठल्याही प्रकारचा पुनर्वसनाला आमचा विरोध नाही, परंतु कुठलीही स्थानिक आधीची कल्पना न देता या कारवाईला देखील सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात जेसीबी असेल तसेच विविध साहित्य जे आहे ते महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे. तोडक कारवाईला पाहिलं तर सुरुवात जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील आपण पाहिलं तर ह्या तोडक कारवाईला या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या बाजूला आपण पाहिलं तर ही कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ह्या बिल्डिंगवरती देखील आपण पाहिलं तर थोड्याच वेळात हातोडा जो आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर पाहिलं तर हीच वर्तकनगरमधील हा परिसर आहे. तेथे अतिक्रमण विभागाकडून कारवाई जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. बुलडोजरच्या माध्यमातून हे कारवाई जी आहे ते अतिक्रमण विभागाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारच्या कल्पना न देता या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेकडून या घरांवरती तसेच गाळ्यांवरती कारवाई जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. स्थानिक नागरिक आहे ते संपूर्ण जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक कल्पना जी आहे ती देण्यात येते महानगरपालिकेकडून. नोटीस किंवा या कामाची ऑर्डर जी आहे ती देताना आपल्याला पाहायला मिळते. हा जो प्रकल्प आहे हा ट्रिपल-P म्हणून हा प्रकल्प आहे. 2019ला या लोकांनी तो प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर बरेच वर्ष नगरसेवक इकडे नव्हते, म्हणजे हे झालेलं तर ते इलेक्शन झालेच नव्हते. तर त्याच्यानंतर हा आता डायरेक्ट 2023-24 नंतर सगळ्या नागरिकांना डायरेक्ट नोटीस द्यायला चालू केला. लोकांना काही माहित नाही की ते काय होणार आहे काय नाही, काही नाही. मीटिंग नाही अधिकाऱ्यांसोबत, कसलं काही नाही. डायरेक्ट सांगण्यात आलं की हा प्रकल्प होणार आहे ट्रिपल-P मध्ये, तुम्ही घरं आणि तुम्ही तुमचं हे खाली करा म्हणून 24 तासामध्ये 12 तासा असं टाइम दिला त्यांना. हां, आणि 8 मजली जो प्रस्ताव होता पहिला तो आता 32 मजलीचा झाला. तरी लोकांना हाय तेवढं गोष्ट दिली जाते. आता त्यांना असं सांगण्यात आलं त्यांनी की सुरुवातीला तुम्हाला 100 फूट देऊ, मग नंतर सांगण्यात आलं की तुम्हाला तळमजल्याला देऊ, नंतर सांगण्यात आलं की तुम्हाला दुसऱ्या मजल्यावरती दुकान देऊ. आता गाळे जे धारक आहेत तिकडे हे दुसरा आणि तिसऱ्या मजल्यावरती कुठल्या प्रकारचा व्यवसाय करतील आणि कसा करतील? आणि हे गाळेधारक आज काल परवा का रहिवासी आहेत ते काल परवा आलेले नाही आहेत.
ह्यांना इकडे सगळे 75 पासून आम्ही 77 पासून इकडे सगळे राहतो. ग्रामपंचायत टीएमसी स्थापनाच्या आधी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीच्या पावत्या आहेत आमच्याकडे. काल परवा कुठलंही इथे अतिक्रमण झालेलं नाहीये. हा प्लॉट म्हाडाचा आहे, तो घेतला टीएमसीनी आहे ट्रिपल पी राबवायसाठी. आणि म्हाडाने स्पष्ट दिलेलं आहे की तिकडच्या लोकांना त्याच भूखंडावरती तुम्ही तिकडे त्यांना पुनर्वसन त्यांचं केलं पाहिजे प्रत्येकाचं. ते काही न करता रेसिडेन्शियल वाल्यांना 54-56 मध्ये टाकलंय, जिथे ऑलरेडी त्यांचा विषय कोर्टात आहे त्या तिकडच्या लाभार्थ्यांचा, तिकडे टाकलंय. त्यांना कुठलाही अग्रीमेंट केलं नाही. कोर्टाचे आदेश आहेत की त्यांच्याबरोबर रजिस्टर अग्रीमेंट झाली पाहिजे, त्यांना खाली करताना त्यांना रजिस्टर अग्रीमेंट करून द्या. त्यांच्यावर टीएमसीने अजूनही कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन अग्रीमेंट केलं. आज 2 वर्ष त्या गोष्टीला झाले. राहिला विषय गाळेधारकांचा. गाळेधारकांबरोबर आता हा आम्ही विषय घेतलेला आयुक्त साहेबांकडे आम्ही 24 तारखेला भेट दिली त्यांच्या दालनामध्ये. आणि त्याच्यामध्ये 24 एप्रिल त्याच्यामध्ये गायकवाड साहेब पण उपस्थित होते. आणि आयुक्तांनी आम्हाला सांगितलं, वचन दिलं की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या आम्हाला मला स्वतःला तुम्ही हे करून द्या, पत्र द्या. आणि त्या मागण्या आणि टीएमसीचं जे काय त्याच्यावरती प्रोजेक्ट आहे ते हे दोन्ही आपण बघू. त्यात कोणाला किती स्क्वेअर फीट आहे, कारण 400 स्क्वेअर फीट आहेत, कोणाचे 500 स्क्वेअर फीट आहेत, कोणाचे 800 स्क्वेअर फीट आहेत. तर त्यांना कसं काय आपल्याला त्याचा मोबदला देता येईल कायद्यामध्ये, तरतुदीमध्ये, त्याची आपण चर्चा करू. आणि त्या हिशोबाने तुम्हाला आम्ही बोलवू आणि आपण एक मीटिंग घेऊन तो विषय करू. पण अद्याप म्हणजे तेव्हापासून 23 एप्रिलपासून आजपर्यंत तसं काय अजून मीटिंग त्यांची लावली नाही. पुढच्या 2-3 दिवसात देतो बोलत वेळ. पण त्याच्या आधी ह्यांनी दडपशाहीची कारवाई सुरू झाली. म्हणजे ह्यांना जिथे कळालं की बाबा आता इथून ह्यांना भेटल्यानंतर ह्यांना काहीतरी वाढवून भेटेल किंवा काहीतरी व्यवस्थित भेटेल का काय, लगेच इथे काही स्थानिक लेवलला लगेच कारवाया सुरू केल्या आणि दडपशाही करून घाबरवून, म्हणजे तोडायचं असेल बाजूचं पण JCB 3 आणि 4 आणि या सगळ्या गोष्टी, पोलिसांचा ताफा वगैरे असं सगळं आणून जबरदस्ती करून भीतीचं वातावरण, जेणेकरून जे काय उरलेत ते घाबरून निघून जातील, अशी एक समोर न येता जी दडपशाही असते ना, म्हणजे जी पडद्यामागची, तशी दडपशाही आणि ते एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता ही आम्ही भेट दिली. ह्याच्यानंतर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ह्याच्यावरती आपण पॉझिटिव्ह विचार करू आणि आपण तुमच्या मागण्यांवरती काहीतरी आपण चर्चा करू. चर्चा झालेली नाही, तोडायला चालू झाला. दुसरी गोष्ट, आम्ही जनता दरबारमध्ये गेलो नाईक साहेबांकडे, तेही 16 तारखेच्या वेळेत. त्यांनी पण आम्हाला उमेश बिरारी यांना भेटायला सांगितलं. उमेश बिरारींना भेटायला सांगितलं. त्यांच्याकडे मी 4 वेळा 5 वेळा त्यांच्याकडे चक्कर मारली, पण तेही तिथे नव्हते. नंतर कळालं की त्यांच्यावरती कारवाई होऊन ते कायद्याचं बरतरफ झाले, त्यांचं हे केलं. आता त्याच्यानंतर सुद्धा आम्ही स्थानिक लेवलला पाठपुरा करून आम्ही आता आयुक्त साहेबांची वेळ घेतली आहे, 2-3 दिवसामध्ये भेटत आहेत. आता त्याच्यानंतर झाला दुसरा विषय अग्रीमेंटचा. आता हे म्हणतात की आमच्यावरती टीएमसी म्हणते विश्वास ठेवून तुम्ही घरं खाली करा. आता या अग्रीमेंटच 2-2, 3-3 प्रकारच्या यांचे अग्रीमेंट आहेत. पहिलं त्यांनी जो भाडे करार नसतो हा असला पाहिजे होता जे कायमस्वरूपी करार अग्रीमेंट, ही सेल अग्रीमेंट वगैरे अशी काहीतरी पाहिजे. हा साधा नोटरी भाडे करारामध्ये दिला, तो नोटरी कुठे चालतही नाही आजच्या तारखेला. आणि त्याच्यावरती दिलेलं आहे त्यांनी की 15,000 रुपये भाडं, बरोबर 15,000 रुपये भाडं दिलंय आणि 100 स्क्वेअर फीट त्यांनी दिले त्याच्यामध्ये. आणि तोच दुसरी अग्रीमेंट त्यांचीच आहे अगोदर, त्यांनी काही दिवस अगोदर केलेली, काही महिन्यांना अगोदर. त्याच्यामध्ये त्यांनी 150 स्क्वेअर फीट लिहिलंय आणि 20,000 रुपये भाडं केलं. म्हणजे कधी तुम्ही सांगता 15,000 भाडं, 100 स्क्वेअर फीट. दुसरी अग्रीमेंट बनते टीएमसीच बनवते. दुसरी अग्रीमेंट बनते 20,000 भाडं, 150 स्क्वेअर फीट. म्हणजे तुम्ही काही करून लोकांना काहीतरी सांगा, जेणेकरून ते लोक बघतील, सह्या करतील, निघून जातील नोटरीवरती. आणि एकदा निघून गेले की तुम्ही नंतर 5,000 देतायत का भाडं देतच नाहीयेत, याला बांधील कोण आहे? पण आमच्याकडे ह्या अग्रीमेंटवरती कुठेच लिहिलं नाही की उद्या जर विकासकाचं काय झालं, तो कुठे बँकरप्ट झाला का, त्याचं काय फायनान्शियल कंडिशन झाली. आता मध्यंतरी ते विकासक नव्हते इकडे, ते फरार होते. तेव्हा आमदार साहेबांनीच सांगितलेलं की असे विकासक अशा प्रकल्पाला टीएमसीनी देऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना भेटून. त्यांची ती बाईट आहे त्यांच्या पेजवरती. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य पण तेव्हा केलेलं. ब्लॅकलिस्टेड असं नाही, पण ते पेपरात आलेलं आहे. हा गाईड घ्या. प्रताप सरनाईक साहेबांनी ते दिलेलं आहे आणि सौरभ रावनी सांगितलं आहे की हा डेव्हलप म्हाडानीच करावा. तरी आता कोण विकासक आहेत? गुरुचंद भानुशाली म्हणून आहेत विकासक. आणि स्थानिक आमदार पण त्यांच्या विरोधात होते, स्थानिक नगरसेवक पण शिवसेना त्यांच्या विरोधात होते काही महिन्यात इलेक्शनच्या आधी. आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या आमदार साहेबांनी आमची बाजू मांडून आम्हाला अधिकाऱ्यांना दम दिलेला, सांगितलं त्यांना की हे तुम्ही असं कसं करतायत की ज्या विकासकाची फायनान्शियल कॅपॅसिटी चेक करा, त्याच्याकडे 200-400 करोड आहेत का बघा एवढा मोठा प्रोजेक्ट करायसाठी. ह्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर तुम्ही विकास नेमा. एवढे ठाण्यामध्ये मोठे मोठे विकासक पडलेत आणि तुम्ही छोट्या कोणत्याही विकासकाला घेऊन काम करता, असं
आमदार साहेबांचं म्हणणं होतं. मग आज ती गोष्ट आज तसं बघायला तर आज आमच्या बाजूने ना आमदार आहेत ना बाकी कोण आहेत राजकीय लोक. सर, एक महत्त्वाचा प्रश्न होता. तुम्ही आयुक्तांची भेट घेतली होती, आयुक्तांनी तुम्हाला टाइम दिला होता, पण कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी जे आहे ते आता हे अतिक्रमण जे आहे ते ठाणे महानगरपालिका करते असं वाटतं. तसंच दिसतंय आम्हाला. 100% तेच आहे की जिथे अधिकारी सांगतायत, वरिष्ठ कमिशनर स्वतः, की आपण याच्यामध्ये काय चेंजेस करता येतील तर आपण करून घेऊया म्हणून बसून चर्चा करून, आणि आम्ही त्याच्यामध्ये शाश्वती करून आयुक्त जेव्हा आम्हाला बोलले की आम्हाला एक विश्वास आला की कुठेतरी आता काहीतरी व्यवस्थित न्याय मिळेल. पण त्याच्यानंतर ही जी आजची कारवाई बघितली तर आम्हाला त्या गोष्टीवर पण आता विश्वास उडाला आहे की जर आयुक्त आमच्या बाजूने नसतील, अधिकारी आमच्या बाजूने नसतील, राजकीय लोक आमच्या बाजूने नसतील, तर मग आमचा वाली कोण? मतदार जे इलेक्शन झाल्यानंतर जो फेकून दिला जातो त्यांचा वाली कोण? आता नेमका काय प्रकार घडतोय इथे, काय सांगा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काय काही मोठ्या प्रमाणात कारवाई देखील मागे आपण हो, पाहिलं. 3-3, 4-4 जेसीबी आणलेत मागे, आणि ते एक वातावरण असं की आता हा प्रोजेक्ट तुमचा आज सगळा तोडून टाकणार. आता इथे लोक राहत आहेत वरती, अजून त्यांचे अग्रीमेंट झाले नाहीयेत, बऱ्याच लोकांचा बायोमेट्रिक झाला नाहीये, आणि त्यांच्याकडे कुठली पेपर पण नाहीयेत, आणि हे असे भाडे करार नोटरी केलेले तर तुम्ही देऊन 400 करोडचे तिथं प्रोजेक्ट तुम्ही राबवत असाल तर हे चुकीची गोष्ट आहे. आणि हे दिसून आलेलं आहे की सगळे लोक एकत्र होऊन सामान्य माणसाला दाबण्याचा प्रयत्न करतात. आमचा विषय शिंदे साहेबांपर्यंत आम्ही न्यायाचा प्रयत्न केला, 3-4 वेळा आम्ही तिथे जाऊन आलो, पण आम्हाला तिथेही भेटून दिलं जात नाहीये. त्यांच्या कानाला विषय जात नाही की त्यांच्या घराजवळच असलेला जे काही प्रकल्प आहे त्यांना माहिती आहे, इथे बरेच वेळा ते इथे येतात, तर त्यांना हा विषय म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचून न दिल्यामुळे आज आमच्यावरती परिस्थिती आली आहे. तर आमची अशी मागणी आहे की हा विषय त्यांच्यापर्यंत पण पोहोचावा, त्यांना कळावं की 50 वर्ष इथे मराठी माणूस राहतोय आणि त्याला आज असं उचलून डायरेक्ट फेकलं जातंय, ते पण 100 फूट आणि दुसरा आणि चौथा माळावरती देऊन. हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि रेसिडेन्शियलवाल्यांना, रहिवाशांना सुद्धा बिना कागदपत्र 54, 55, 56 जिथे ऑलरेडी केस चालू आहे अशा ठिकाणी पाठवून त्यांनाही काय नावावरती पेपरवर्क होत नाही आता कायमस्वरूपी. तुम्हाला अतिक्रमण ज्या ठिकाणी अतिक्रमण सुरू झालंय कोणत्या प्रकारची नोटीस दिली आहे का? काहीच नाही. आत्ताची जी नोटीस आलेली नाहीये, 2-4 महिन्या अगोदर नोटीस आली, त्याच्या आधी असे 10 नोटीस आलेल्या आहेत. पण त्या कुठल्या नोटीस आल्या आहेत की तुम्ही खाली करा, तुम्ही खाली करा. अरे पण कशासाठी खाली करा? काय प्रकल्प होणार आहे? ह्याचा प्लॅन कुठे आहे? काय बनणार आहे? कसं बनणार आहे? आम्हाला कुठे मिळणार आहे? किती दिवसात मिळणार आहे? आम्हाला बाकीच्या गोष्टी शाश्वती काय? उद्या बिल्डरनी बांधलं नाही बांधलं तर तुम्ही काय क्लॉज टाकला याच्यामध्ये की जेणेकरून उद्या बिल्डर नाही गेला तो काही होऊ शकतं कुठल्याही विकासकाबरोबर. जर अशी कुठली गोष्ट घडली तर हे आम्ही रस्त्यावरती येऊ नका. आमच्या आजूबाजू वर्तकनगरमध्ये म्हाडा तुम्ही बघताय प्रकरण, सगळे प्रकरण 10-10, 15-15 वर्ष जमीन दोस्त करून टाकलेले आहेत आणि झालेलं काहीच नाही. 2-2 पिढ्या गेल्या ढगात तरी अजून काय. तर ती परिस्थिती आमच्यासोबत होऊ नये म्हणून हे भीतीच्या वातावरणामुळे आम्ही शिंदे साहेबांची भेट घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण ती भेट आमची काय होत नाहीये. तर हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा ही आमची अपेक्षा. काय मागणी असणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे? काय मागणी असणार आहे? की त्यांनी याच्यात आज ते सगळ्यांसाठी गोष्टी करतात, गरिबासाठी धावून येतात, सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण मीडियामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये ऐकून आहे, पण हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचून दिला गेला नसणार, त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावरती आली आहे. हा विषय त्यांच्यावरती पोहोचला असता तर नक्की त्याच्यावरती लोकांना न्यायकारक जो स्क्वेअर फीट आणि जो त्याचा मोबदला भेटतो हा 100% त्यांनी दिला असता. आपण काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काही काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, कधीपासून या ठिकाणी राहताय? कल्याणी दिलीप मोरे. 72 सालापासून आम्ही इथेच राहतो. पण आज हे चाललंय ते काही योग्य नाही चाललंय. उपायुक्तांना विचारलं, लेखी दाखवा, तुम्हाला तोडायची ऑर्डर दिली आहे ती, ते दाखवत नाही, तोंडी सांगतात आहे आयुक्तांनी दिलं आणि आमच्याकडे बाकी लेखी मागतात आहे. हा कुठला न्याय आहे? आम्ही काय समजायचं? म्हणजे ही लोकशाही आहे की दडपशाही आहे? आम्ही सामान्य माणसं आज 50 वर्ष रोजीरोटी करून खातोय इथे, तीच ती आता बघा न सांगता आमची तोडायला आले. आमची अग्रीमेंट झाली नाही, आम्हाला लिहून दिलं गेलं नाहीये आणि आता तुम्ही असं हे केलं आणि आम्ही त्यांना विचारतोय, त्यांना थांबवण्याचा हे प्रयत्न करतोय पण तेही थांबत नाहीये. मग लेखीला त्यांच्या मते आमच्याकडून लेखी हवाय, मग त्यांच्याकडून आम्हाला लेखी का नाही मिळत आहे? आम्ही त्यांना विचारते, म्हणतात मला आयुक्तांनी तोंडी सांगितलं. मग तोंडीवर हे कारवाई करतायत, मग आमच्याकडे का लेखी मागतात? आम्ही पण त्यांना तोंडीच सांगतोय ना आयुक्तांनी थांबायला सांगितलंय म्हणून. मग हे किती दिवस असं चालणार आहे? 2024 पासून आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारतोय पण कोणी आम्हाला दाद देत नाहीये. नेमकं काय समजायचं? हे लोकशाही चाललंय की दडपशाही चालली आहे की सगळ्या नेत्यांची आम्हाला डावळायचा प्रयत्न चाललाय? आता हे तोडल्यानंतर काय प्रूफ राहणार आहे आमच्याकडे? ना लेखी काही आहे ना आमची जमीन कुठे होती ती माहीत आहे. मग नंतर हे हात वर करायला मोकळे होतील. कुठे होतं तुमचं आम्हाला नाही माहिती.
आम्हाला त्यांनी ना आम्हाला पुनर्वसनला विरोध नाहीये. त्यांनी आम्हाला फक्त स्पष्ट लेखी द्यावं, काय देणार, कधी देणार, किती देणार आणि कसं देणार, आणि फेस टू फेस येऊन त्यांनी आमच्याशी बोलावं, एवढी प्रामाणिक आमची इच्छा आहे. काय सांगण्यात आलंय का? आता ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी SRA प्रकल्प चालू आहे, क्लस्टर प्रकल्प चालू आहे. या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे? या ठिकाणी पी असं काहीतरी PPP प्रकल्प चालू आहे. पण PPP आहे तर मग समोरच्या माणसांनी पण आमच्याशी हा 2019ला प्रोजेक्ट पास केला, रहिवाशांना विश्वासात न घेता प्रोजेक्ट पास केलाय. मग रहिवाशांना विचारायचंच नसतं का? जर TMCचा हा हे आहे तर TMC करते तर TMCने रहिवाशांना विचारू नये. TMC टॅक्स घेते ना आमच्याकडून, तेव्हा बरोबर 1 वर्ष टॅक्स नाही भरला तर येतात की नाही दारात. मग रहिवाशांना सांगणं पण काम त्यांचंच आहे ना, TMCचं सांगणं आहे ना, की त्यांनी सांगावं आम्हाला. TMC प्रोजेक्ट करते, मग TMCने बोलावं आमच्याशी. आम्ही TMCकडे जातोय, प्रत्येक वेळेला जातोय. उत्तरं काय देतात? तुमची लेखी सांगा काय आहे ती मागणी, मी तुम्हाला 3 दिवसात हे करतो. 3 दिवसाचा आज महिना झाला, आम्हाला रिप्लायच नाहीये. मग अजून किती खेटे करायचे यांच्या दारात? आणि असं काही दडपशाही करून नाही आम्ही बांधलेलं आहे, रिसर्च सगळं आहे. आता ह्यांना आम्ही अनलिगली दाखवतोय. मग हे सगळे 50 वर्षापासून अनलिगलीच आहे. मग हे शासन सगळे डिक्लेअर करतं ना की 2004 आतले लिगल आहे, 2005 आतले लिगल आहे. मग आम्ही अनलिगल कसे? काय हे राजकारण कळतच नाहीये. सामान्य जनतेला मारून टाकायचं आहे तर स्पष्ट सांगा, मारून टाका. नाहीतरी तसंही आता सगळ्या तोडफोडीत माझा गाळा तुटलाच आहे, मला काय मिळणारच नाहीये. अग्रीमेंट करत नाही आणि वर सांगतात आम्ही अग्रीमेंट, तुम्हाला फोन केले, मला तर फोन नाही आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण तुमच्याकडे पाहिलं जातं, मुख्यमंत्र्यांकडे मग माझं पण तेच मुख्यमंत्र्यांना आहे की त्यांनी ह्या प्रकल्पात स्वतःहून लक्ष घालावा, प्रामाणिक इच्छा आहे. आणि आम्हासारख्या महिलांसाठी काय ते डिसिजन त्यांनी घ्यावं. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. आम्ही प्रत्येक जणांना सांगितलं, सगळ्या नेत्यांकडे गेलो, आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे, पण नाही देत आहेत. आम्ही सामान्य आहोत, आम्ही तिथपर्यंत आमच्या हात नाहीये. पण म्हणून आम्ही नेत्यांकडे गेलो तर नेते पण आम्हाला डावळत आहेत. मग कोणाच्या आशेने जगायचंय? काय हा, आणि आता त्यांची दमदाटी काय आहे? जेवढं देतोय ना ते घ्या आणि निघा, नाहीतर ते पण मिळणार नाही. काय देत आहेत तुम्हाला? काय सांगितलं त्यांनी 100 स्क्वेअर फीट, म्हणजे आता जर माझा 400चा गाळा असेल तर मी 100 स्क्वेअर फीट घ्यायचा. आणि म्हाडा सांगते की म्हाडाच्या जागेत जेवढे वसलेले आहेत ते अनलिगली जरी असेल तरी त्यांना जेवढं आहे तेवढं देणं बंधनकारक आहे. हा म्हाडाचा रूल आहे, हा आमचा तर रूल नाहीये. परत जे म्हाडाचे गाळेधारक आहे त्यांना 2.5चा FS आहे, त्यांचा आहे त्याच्या दुप्पट त्यांना मिळावा. आणि हे लोक आम्हाला अनलिगली, आम्ही म्हाडाच्या जागेत बसलोय. मग हे सगळे कागदपत्र दाबायचा प्रयत्न आहे, आम्हाला दाबायचा प्रयत्न आहे. काय नेमकं चाललंय हे आम्हालाच कळत नाही. नागरिकांशी आपण देखील संवाद साधणार. आपण काय सांगाल? विकासाकडनं कुठेतरी जागा हडपण्याचा प्रयत्न चाललाय असं वाटतंय? हा, ते तर नक्कीच आहे. शिवाय भेदभाव पण आहे. आता आमच्या इथे म्हाडाचे 22 एकूण गाळेधारक आहेत, त्यापैकी 12 गाळेधारकांनी सहमती दिली, तोडले, त्यांना डबल गाळे देणार. त्यांना अग्रीमेंट केलं की नाही हे माहिती नाही. ते बोलतात आमचं अग्रीमेंट झालं, आणि हे बोलतात आम्ही त्यांना तोंडीच सांगितलंय. पण आम्ही जे 9 जे गाळेधारक आहे म्हाडाचेच आहेत, पण आमचं अग्रीमेंट नाही, काय नाही, काहीच नाही. आम्ही ज्या वेळा वकिलाकडे त्याच्याबद्दल जाऊन बोललो तर वकील बोलतात तसं म्हाडाची दुकानं पण तोडू शकत नाही आणि अनधिकृत पण नाही तोडू शकत. कारण देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं की जे 2075 पासून राहिलेले आहेत ते अधिकृत झालेत. मग अजूनही अनधिकृत का बोलतात? सगळे जर 2011 पासून सगळे जर अधिकृत झालेत, हे आम्हाला जनता दरबारामध्ये सांगितलं, त्याची टेपिंग पण आहे आमच्याकडे. मग हे कसं काय अनधिकृत बोलतात? तरी हा प्रकल्प योग्य रीतीने राबवावा, आमची तयारी आहे त्याला, पण योग्य रीतीने राबवावा. आम्ही त्यांना सहकार्य करू, पण त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं आणि लवकरात लवकर आमची मीटिंग घेऊन आम्हाला पूर्ण न्याय द्यावा ही आमची विनंती आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे, ही कारवाई जर थांबली नाही तर काय भूमिका असणार आहे? नाही, हा विरोध बघा, आम्ही 2 वर्षापासून हा संघर्ष करत झालोय. 2 वर्ष आधी नोटीस आलेली आणि त्यांच्याकडे तेवढे पुरावे अजूनही TMC मध्ये तुम्ही चौकशी कराल ना तर ह्याचा कुठेही प्लॅन पास झालेला नाही. अजूनही ह्या गोष्टी 2019चा ठराव आहे, त्याच्यामध्ये जी काय तरतूद केली पाहिजे, जी बदलायला, म्हणजे पहिला 8 माळे होते, आज त्यांना हे 2 प्लॉट मर्ज करून कलेक्टर लँड आणि ही म्हाडा
हा प्लॉट मर्ज आहे, कलेक्टर लँडचे पैसे भरलेले नाहीत अजून. जोपर्यंत कलेक्टर लँडचे पैसे भरणार नाही तोपर्यंत त्यांना ती परमिशन भेटणार नाहीये. मग हा सगळा खाली करून साध्य काय होणार आहे? फक्त एक टेबल लँड करायचा आणि उद्या चांगला कोणतरी फायनान्सर शोधून त्याला चिपकवायचा. कारण का वर्तनरमध्ये हेच झालं, आला कोणतरी वेगळा, राबवलं कोणीतरी आणि तिसऱ्याला नंतर विकायला काढलेला प्लॉट. हा तोच प्रकार दिसतोय आम्हाला. त्यामुळे आम्हाला फक्त त्यांनी काही कुठलंही यांना द्यावं. आमचं फक्त म्हणणं एवढं आहे की आम्हाला कधी देणार हे पूर्ण पेपर रजिस्टर करून आम्हाला अग्रीमेंट हवी आहे. त्यामुळे आम्ही जोपर्यंत रजिस्टर अग्रीमेंट आम्हाला भेटत नाही आणि हाय त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत खाली जिथे आमचे गाळे आहेत खाली ग्राउंड फ्लोअर, तर आम्हाला गाळे खालीच पाहिजे. आम्ही दुसऱ्या तिसऱ्या माळावरती जाऊ नाही शकत, तिथे व्यवसाय होत नाही. ते ऑफिससाठी ठीक आहे, पण हे जेवढे पण खाली गाळे आहेत ते सगळे धंदे, ते जे का महिन्याला 15-20 हजार रुपये येतात त्याच्यामध्ये आमचं घर चालतं सगळ्यांचं. त्यामुळे दुसऱ्या माळावरती गेल्यानंतर आम्हाला काय ती लोक काय 2 माळे चढून वरती दुकानात येत नाही. कुठल्या ठाण्यात तरी असं कधी झालं नाहीये. भाजी विक्रेता दुसऱ्या माळावरती असेल तर कोण जाणार नाही. तर त्यामुळे आमची अशी मागणी आहे की आम्हाला खालीच मिळालं पाहिजे. तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहील. राजकीय दृष्ट्या आम्ही आता शिंदे साहेबांकडे तुमच्या मार्फत मागणी केली आहे, त्यांनी सहकार्य केलं तर चांगली गोष्ट, पण इथपर्यंत तरी पोहोचू नाही शकलं तरी आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवणार. भले जमीन रोज केला तरी त्या जमिनीवर बसणार आम्ही. जमीन नुसतं केलं तरी जमीनवरती करा आम्हाला. आता आम्ही निर्णय घेतलेला आहे, जे होतंय ना अतिक्रमण होऊ दे, आम्ही तिथे खुल्या जमिनीवर बसणार. मग तुम्हाला पण कळू दे कसं काय चालतंय ते. नक्कीच आपण पाहिलं तर या नक्कीच स्थानिक नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. थोडं कारवाई जी आहे ते या ठिकाणी वर्तकनगरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठलीही पूर्वकल्पना जी आहे ती या स्थानिक नागरिकांना देण्यात आलेली नव्हती. अगदी गाळ्यांवरती तसेच घरांवरती ही कारवाई जी आहे ते करण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग या ठिकाणी या तोडक कारवाईला त्यांनी सुरुवात केलेली आहे. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असेल तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस व्हॅन वगैरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. स्थानिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील मागणी केलेली आहे की त्यांनी या प्रकल्पामध्ये विश्वास घेऊन स्थानिकांना योग्य तो हक्क या ठिकाणी त्यांना द्यावा, तसेच त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवरती त्यांना हे गाळे आणि घर जे आहे ते देण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी आहे. संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर कारवाई जी आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. वर्तकनगरमध्ये आपण सध्या आहोत. या ठिकाणी एक ठाणे महानगरपालिकेची जी तेवढं कारवाई आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर हे जे स्थानिक वर्तकनगरमधील नागरिक होते त्यांच्या या घरांवरती तसेच गाळ्यांवरती कारवाई जी आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी ज्याची पूर्ण कारवाई आपल्याला पाहायला मिळते. हे निवासी लोकांची घरं होती. कोर्टामध्ये केस टाकली होती आम्ही घरवाल्याने. तर घरवाल्याने कोर्टाने ऑर्डर का दिली, प्रमाणाला अल्टरनेटिव्ह अकोमोडेशनचं यांना घर द्यायचं. तर आम्हाला 54, 55, 56ची पुनर्विकासाची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये घरं दिली सांगून, आणि त्याच्यामध्ये अग्रीमेंट करायला सांगितलं. अग्रीमेंट या टायमामध्ये आम्हाला दिलं नाही आणि नंतर अग्रीमेंट दिलं. ते अग्रीमेंटनुसार आमचं ते प्रमाण घर होत नाही, कारण ती बिल्डिंग सेवा निवासस्थान म्हणून बांधलेली आहे आणि तिकडच्या लोकांची ऑलरेडी कोर्टामध्ये केस आहे. आणि ती बिल्डिंग म्हाडाने 484च्या हिशोबाने बांधायला सांगितली होती, ती 269च्या हिशोबाने बांधली आणि सेवा निवासस्थान म्हणून बिल्डिंग बांधलेली आहे. त्याच्यामध्ये घर प्रमाण होऊ शकत नाही. तेव्हा आम्ही पुन्हा कंटेम्प्ट टाकलं. कंटेम्प्ट टाकल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्या अग्रीमेंट घेऊन आलेत. म्हणजे पहिलं अग्रीमेंट अयोग्य होतं, हा दुसऱ्या अग्रीमेंट आले योग्य कसं आहे म्हणून तुम्ही मला ते कोर्टामध्ये सादर करा आणि आमची घरं तोडा नांगला. पण आमचं दिलेलं घर आम्हाला योग्य भेटलं पाहिजे नांगला. आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर आम्ही आम्हाला लढणारच ना, आमच्या हक्कासाठी भांडणारच आहोत. कारण ते कोर्टामध्ये आम्हाला तुम्ही अग्रीमेंट सादर करा, आम्ही आमची घरं स्वतःहून तोडून देऊ. आम्हाला विरोध नाही आहे प्रकल्पाला. आम्ही 19 पासून याच्यासाठी भांडतोय आणि कोर्टाची ऑर्डर आहे परफेक्ट हायकोर्टाची, काय यांना प्रमाणाला अल्टरनेटिव्ह आपण घर द्या, अग्रीमेंट करून द्या. पण अजूनपर्यंत अग्रीमेंट आमचं झालेलं नाही आहे आणि आता अग्रीमेंट द्यायला येतात ते पण अग्रीमेंट योग्य आहे का अयोग्य आहे आम्ही कसं का ओळखणार? तेव्हा तुम्ही कोर्टामध्ये सादर करा. कोर्टात जो निर्णय दिला ते आम्ही मान्य करू. ऑलरेडी कंटेम्प्ट दाखल केलेली आहे आम्ही. तेव्हा त्यांनी लवकरात लवकर आमचं अग्रीमेंट करावं आणि कारवाई करावी. आमचा काही विरोध नाही त्याला. खाली लिहिलेलं आहे करून द्यावं
आणि ते होतच नाही. महापालिका आमचे काही दुश्मन नाही आहे आणि महापालिका आमचे जे प्रश्न आहेत आणि मागण्या हक्क आहेत त्या आम्हाला द्यावेत एवढा त्यांच्याशी आमचा हे आहे वाद काय आहे. मागणी आहे दादा? आमचं घर जे दिलेलं आहे तुम्ही ते आम्हाला प्रमाण जे अग्रीमेंट करून द्यावं. ते घर आम्हाला विकता येत नाही, भाड्याने देता दिलेलं आहे ते, आणि आम्हाला दिलेल्या कायद्यानुसार 18 आणि 22च्या कायद्यानुसार आम्हाला ते 325चं घर पाहिजे. ते आम्हाला 270चं दिलेलं आहे. परत 270चं घर देऊन आम्हाला कॉर्पोरेट फंड त्या एवढ्या मोठ्या बिल्डिंगला 2.5 ते 3.5 लाख रुपयांचा कॉर्पोरेट फंड द्यायचा नियमानुसार, तोही आम्हाला दिलेला नाही आहे आणि दिलेलं घर हे आमच्या नावावरच होणार नाही आहे. मग आमची एवढी फसवणूक झालेली नसताना आम्ही काही विरोध करणारच नाही का? आमचे हक्क आहेत का नाही? सामान्य माणसासाठी कोणीच नाही का? असं आहे. सर्व याच्या नेत्या लोकांकडे जाऊन झालं, पण कोणी आम्ही आश्वासनं देतात आणि पुढे काहीच नाही. आता आयुक्त साहेबांनाही भेटलो, आयुक्त साहेबांनी सांगितलं कोण घरं करणार, हे करणार, अशी त्यांची हे असते. तर आम्ही काय करणार? आयुक्त साहेबांना एकदा भेटलो, याच्यावर मिटिंग झाली. मिटिंगमध्येही त्यांनी खुलासा केला का आम्ही तुमचं प्रमाण देतो. आता नवीन अग्रीमेंट आणलेलं आहे, आता दिलेलं आहे, पण ते पण योग्य आहे का नाही अयोग्य आहे ते आम्ही कसं लगेच सांगणार? तेव्हा आम्ही ते वकिलाशी दाखवून आम्ही चर्चा करणार ना योग्य आहे का नाही आहे ते, कारण पहिलीच फसवणूक झालेली आहे. तेव्हा फसवणूक न करता ठाणे महापालिकेने योग्य रीतीने एक करावं. आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. दुसरं आमचं काय. अमित सर, मनमानी कारभार, आयुक्तांच्या एका शब्दाखालील कारवाई सुरू होती. कुठल्या प्रकारची ऑर्डर नाही, डायरेक्ट जेसीबी आणतात आणि कारवाईला सुरुवात करतात. कुठल्या प्रकारचा कल्पना जी आहे स्थानिकांना देण्यात येत नाही, कुठल्याही प्रकारची कल्पना दिली आहे. तुम्ही बघितली मगाशी राहती बिल्डिंग आहे, 5 लोक तिथे राहत आहेत, त्यांनी अग्रीमेंट केलं नाहीये. त्यांचं पण तेच म्हणणं आहे की आम्हाला पहिलं तुम्ही अग्रीमेंट दाखवा, अग्रीमेंट करा आणि त्याच्या रितसर सगळ्या गोष्टी रजिस्टर झाल्यानंतर आम्ही ताबा देऊ. सगळीकडे तसंच होतं महाराष्ट्रामध्ये, पण हे असं प्रकल्प आहे ठाण्यामध्ये का महाराष्ट्रामध्ये प्रथम असं असेल की जिथे कुठल्याही प्रकारचं पेपरवर्क आणि अग्रीमेंट न करता डायरेक्ट दडपशाही करून हे अशा प्रकारे कारवाई करून 3-3, 4-4 देशी पाण्याची आता हे तोडतात. म्हणजे आम्ही कमर्शियल तोडतोय, पण ह्याच्या बाजूला जो काही कोणाचं घर आहे त्यांचं आता तिकडे नुकसान झालं, ह्यांचं इथे चिरा वगैरे गेलाय, ह्याचं कोण नुकसान भरतं? त्यांची अग्रीमेंट झाली नाही तेवढं नाही, आम्ही ते नाही तोडणार आहे, पण बाकी तुम्ही तोडताना त्याचं नुकसान होतं ते कोण देणार आहे? तर त्यामुळे हे सगळं दडपशाही आहे, हे सगळं जबरदस्तीचा कारभार चालू आहे. रितसर यांनी जर केलं असता आम्हाला आनंद झाला असता, पण आम्ही स्वतःहून चाव्या त्यांच्या हातात दिल्या असता. पण कुठलाही पेपरवर्क न करता, कुठली अग्रीमेंट न करता, कुठलंही रजिस्ट्रेशन न करता, काय मिळणार काय देणार काही न सांगता जर यांची अपेक्षा असेल की आम्ही खासच एका नोटीसवरती खाली करावं, तर हे खाली होणार नाही. आम्हाला शेवटला जे काय विरोध करायला लागेल तो आम्ही सगळं करू, रस्त्यावरती बसू, काय जेसीबी घालायचं आमच्या अंगावर ना घाला चालेल, पण अशा आमचं पोट आणि आमचं घर याच्यावरती, त्यामुळे विषयच येत नाही की तुम्ही डायरेक्ट बिना पेपर, आपलं काही यूपी बिहार नाहीये की पेपरवर्क नाही डायरेक्ट खाली करो, असं नाही होणार. ठाण्यामध्ये जाणकार नेते आहेत, काही आहे अजूनही आहेत शिंदेसाहेब सगळे माणसं की जे याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की याच्यामध्ये या विषयामध्ये आम्हाला बोलवतील, आमच्याशी चर्चा करतील आणि आम्हाला योग्य तो न्याय देतील. पण आता हा तिथपर्यंत कधी विषय पोहोचेल किंवा हे बाकीचे लोक खालचे पोहोचून देतील की नाही हे आम्हाला माहित नाही, पण आमचा लढा शेवटपर्यंत चालू राहणार. आणि अपेक्षा फक्त आम्हाला शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री आपले बीजेपीचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं आहे, पण तिथपर्यंत गोष्ट कशी पोहोचते आता बघूया. तर आमचा विरोध शेवटपर्यंत कायम आहे. नक्कीच स्थानिक नागरिक आहेत, त्यांचा आक्रोश या ठिकाणी आपण पाहतोय. ही संपूर्ण तोडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी वर्तकनगरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची ऑर्डर जी आहे ती या ठिकाणी निघलेली नव्हती, तरी देखील ही कारवाई जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात जेसीबी असेल, तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असेल, या ठिकाणी या तोडक कारवाईला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी या स्थानिक नागरिकांशी चर्चा केलेली होती, त्यांना विश्वासात घेतलं होतं, परंतु आपण पाहिलं तर स्थानिक अधिकारी जे आहेत ते सांगतात की तोंडी आदेश जे आहेत ते आयुक्तांचे आहे, त्यानंतर या कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. परंतु स्थानिक नागरिकांना कुठल्या प्रकारची ऑर्डर न देता या ठिकाणी या कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.